हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या आमच्या मिनी ब्लॉग्समध्ये. तर आज आहे मंगळवार आणि आज आखाडचा महिना चालू आहे. तर आम्ही आमच्या गावाच्या देवीचं दर्शन घ्यायला चाललो आहे. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ डिटेल्समध्ये मी शेअर करते आहे. व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, मी अशी रेडी झाली आहे. आता आम्ही निघालो आहे गावाकडे. तर बघा फ्रेंड, आम्ही असे तयार होऊन निघालो होतो. तर खूप छान सुंदर वातावरण होते. तर पावसाचे दिवस चालू आहे सध्या. तर खूप छान सगळीकडे हिरवेगार झालेले आहे. तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये दाखवणार आहे की आम्ही आमच्या गावाच्या देवाला गेलो होतो, देवीला, रेणुका माता. तर बघा, तर जाताना बघा असे ट्रॅफिक वगैरे होती रस्त्याने थोडीफार. नंतर आम्ही पेट्रोल टाकले जाताना. तर बघा, यांना गॉगल घ्यायचा होता. तर आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो. तर ते असे गॉगल लावून चॉईस करत होते कोणते घ्यायचे, कोणते नाही डिसाईड करत होते. तर सर्व घालून बघत होते, ते ट्राय करत होते एक. तर आम्हाला हा आवडला तर आम्ही हा घेतला. तर परत निघालो आहे. वातावरण खूप छान होते. बघा, हा आता आपण फुलंब्रीला जो रस्ता जातो ना, त्यामध्ये इथं असा बघा पूल बनवलेला आहे. तुम्ही बघितला असेल जे इकडे राहतात ते छत्रपती संभाजीनगरला. तर खूप छान मोठा हायवे रोड झालेला आहे. एकदम रुंद रस्ता झालेला आहे आणि मोठा पण आहे खूप. तर आम्ही चौका मार्गे जातो आहे, फुलंब्री चौका. तर तुम्हाला चौक्याचं मी समोर दाखवणार आहे पुढे. अतिशय सुंदर वातावरण होते, खूप छान वाटत होते. तर बघा किती हिरवेगार. बघा ते व्ह्यू किती छान दिसतोय. पूर्ण हिरवेगार डोंगर आहे. हिरवेगार डोंगर आणि वरती पूर्ण काळे झालेले होते, कारण पावसाचे वातावरण असल्यामुळे. बघा, तुम्ही बघू शकता किती काळे ढग साचलेले आहे. थोड्या वेळाने पाऊस पण झाला, पण खूप मजा पण येत होती. तर पावसाळ्यात फिरण्याची मजा वेगळीच असते, तुम्हाला माहिती आहे. तर बघा, खूप छान वातावरण होते. तो मंगळवारचा दिवस होता फ्रेंड्स. आणि सध्या आता तुम्हाला माहिती आहे की हे आषाढ श्रावण चालू आहे. तर आखाड्यात पूजा करतात देवीची. तर आमचं कुलस्थान म्हणजे देवस्थान आमचं गावाकडचं आहे, राजूर गणपतीकडे. कुलते पिंपळगाव जे येतं ते तिकडे राजूर निधोराची जी देवी आहे रेणुका माता, ते आमचं कुलदैवत आहे. तर आम्ही आज पूजा करणार आहे तिथे. तर आम्ही असं गाडीने चाललो होतो. तर तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे. आम्ही टू व्हीलरवर चाललो होतो, पण खूप मजा येत होती. एक वेगळीच मजा असते जाण्याची पण. तर बघा, रस्ता पण खूप छान आहे. बघा, दोन्हीकडून डोंगर आहे. हा व्ह्यू खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. बघा, किती हिरवागार डोंगर आहे. पूर्ण हिरवं झालेलं आहे आणि दोन्हीकडून पण डोंगर आहे. बघा, इथे डोंगर कोरून आणि मध्ये रस्ता तयार केलेला आहे त्यांनी. तर अतिशय बघण्यासारखं आहे इथे, खूप छान आहे. आता थोडेसे पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला तिथे चौका म्हणून गाव आहे, तर चौक्याचं बुद्धवार दाखवते. तर इथे तुम्ही बघू शकता. बघा, चौक्याच्या बुद्धवाराच्या तिथं बघा अशी मोठी मूर्ती इथे स्थापित केलेली आहे आणि खूपच सुंदर आहे तिथे पण आम्ही गेलेलो आहे. खूप छान आहे. मी तो व्हिडिओ पण टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलमध्ये, किंवा बघितलं पण असेल. तर बघा, हे चौका बुद्धविहार आहे. खूपच अतिशय सुंदर आहे. आतमध्ये मोठी मूर्ती आहे. आणि बघा, जाताना आम्ही अशी केळी घेतली. तर बघा, आता आम्ही जवळजवळ आलेलो आहे. बघा, तुम्ही बघू शकता ही कमान आहे अशी गावातली. तर आम्ही इथं निधोरा म्हणून गाव आहे, तर ते निधोराच्या तिथे पोचला आहे. रिधोरा, आता रिधोरा झाले. बघा, इथं पाटी लावलेले आमचे गाव देवी, रिधोरा देवी, रेणुका माता देवी. तर अतिशय सुंदर गाव आहे. बघा, जवळ आलेले आहे आता.
गावाच्या आम्ही एकदम मंदिराच्या जवळ आले. बघा सगळीकडून मंदिर आहे इथे. बघा इकडे उजव्या साईडला एक गणपतीचं मंदिर आहे. परत हे रेणुका मातेचं मंदिर आहे. तर अतिशय सुंदर आहे. तर बघा हे गणपतीचं मंदिर आहे. तर बघा फ्रेंड, आता आम्ही आमच्या गावाला आलो आहे, पोहोचलो आहे. चला तुम्हाला मंदिर दाखवतो. आता छान मंदिर आहे. तर मी आता पूजेचं ताट घेते आहे. तर देवीला मी आता ओटी भरणार आहे. तर मी ओटीचं सामान पण घेणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते. बघा नारळ घेतले आहे मी इथे. बघा ओटीचं सामान, परत हळद कुंकू, अगरबत्ती, फुलं घेतले, ओटीचं सामान घेतलं. ओटीच्या सामानामध्ये तुम्हाला माहिती आहे की 5 फळं, खोबरं हे असतं, आपलं खारीक वगैरे असते. तर सर्व सामान असतं. तर मी सर्व सामान घेतलं आणि तेलही चढवतात. तर दिव्यामध्ये तेल टाकतात. तर मी तेल पण घेतले आहे. तर आम्ही चाललो आहे आता. तर बघा आम्ही आता दर्शनाला चाललो आहे. तर बघा मी सर्व सामान घेतलं आहे. बांगड्या वगैरे जे देवीचं चढवायचं असतं ते सामान. तर अतिशय छान प्रकारे इथे आता पूजा होणार आहे. तर बघा हे जुनं झाड आहे आणि हे जे तेल व्हायचं असतं इथे, तर तेल वाहतात इथे, जत्रा पण भरती. तर बघा मी तेल पण घेतले आहे. तर मी आता आतमध्ये प्रवेश करते आहे. तर आज मंगळवार असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे गावामध्ये बघा देवी अंगात येते. तर इथे एका बाईचं म्हणजे देवीचंच एक रूप असतं म्हणतात ते. तर बरेच जण तिथे दाखवण्यासाठी पण येतात. तर तिथे दाखवायला बरेच जण आले होते. तुम्ही बघू शकता. आता मी देवीची पूजा करते आहे. हळद कुंकू वगैरे वाहून पूजा करते आहे. बघा किती छान मंदिर आहे. रेणुका मातेची ही खूप सुंदर अशी मूर्ती आहे. एकदम साध्या पद्धतीची आहे आणि खूप जुनी आहे मेन म्हणजे. तर आमचं हे कुलदैवत आहे माझ्या सासरकडचं, त्यामुळे आम्ही इथे सतत येत असतो. तर तुम्ही बाहेर दाखवते मी तुम्हाला आता बरेच. तर बघा इथे कुंड आहे. त्या कुंडामध्ये बघा इथं पण पूजा केली मी हळद कुंकू वगैरे वाहून. आणि आता आम्ही इथे असं नारळ फोडतो आहे. तर नारळ फोडून घेतलं. इथे ठेवा. बघा खूप छान निघलं आहे. खूप गोड होतं नारळ. तर आम्ही आता पूर्ण सगळ्या ठिकाणी प्रसाद ठेवतो आहे, हळद कुंकू वाहून प्रसाद. तर बघा इथे महादेवाची पिंड पण आहे. आणि बघा इथं पूजा करते आहे मी फुलं वाहून. तर खूप प्रसन्न वाटते मंदिरात आल्यानंतर. आणि स्पेशली आपल्या गावातले असेल तर खूपच अजून छान वाटते. तर बघा इथे लिहिलेलं आहे बघा रिधोरा म्हणून. रेणुका मातेचं मंदिर आहे हे. तर खूप छान परिसर आहे आणि खूप छान वाटले. बघा इथे खूप छान पेंटिंग आहे जिजाऊ मातेची. तर आम्ही व्हिडिओ वगैरे काढले. आजचा दिवस खूप छान गेला. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. थँक्यू.